क्रमांक 49. विषय असा सुरू आहे की मागे युक्तीने आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि पंचकोश म्हणजे 3 देह यांच्याहून भिन्न आहे. मग पुढचा ग्रंथ आरंभ कशाला करता असा पूर्वपक्षीने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलं की हे यौक्तिक ज्ञान आहे, युक्तीनं झालेलं आहे, कळालेलं आहे. युक्ती ही संशयाच्या निवृत्तीसाठी असते, ज्ञानप्राप्तीसाठी श्रुती असते, शब्द प्रमाण असतं. म्हणून हीच जीवाची सच्चिदानंद रूपता आणि ब्रह्माशी असलेली एकता तत्वमस्यादी महावाक्यांच्या द्वाराच कळाली पाहिजे. म्हणून मग तत् शब्दाचा अर्थ, त्वम पदाचा अर्थ काय आहे याचा विचार आपण काल केला. तत् म्हणजे काय की जे जगाचं उपादान कारण आहे तामसी मायेचा स्वीकार करून, आणि जे ब्रह्म जगाचं निमित्त कारणही आहे शुद्ध सत्वप्रधान मायेचा उपाधी धारण करून. असं जे जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे अर्थात जे ईश्वर तत्व आहे ते तत्वमसी महावाक्यातील तत् शब्दाचा अर्थ आहे. त्वम शब्दाचा अर्थ काय, जेव्हा तेच ब्रह्म मलिन सत्वगुण प्रधान अशा मायेचा म्हणजे अविद्येचा उपाधी धारण करतं, अल्पज्ञ अल्पशक्ती होतं, तेव्हा त्याच ब्रह्माला जीवरूपता प्राप्त होते आणि मग ते जीवतत्व अर्थात ब्रह्मरूपच असा जीव तत्वमसी महावाक्यातील त्वम या पदाने सांगितला जातो. मग लक्षणा कशी करायची तर 3ही प्रकारची ही जी माया तमोगुण प्रधान, सत्वगुण प्रधान आणि मलिन सत्वगुण प्रधान 3ही प्रकारच्या उपाधीचा मायेचा त्याग करून, बाध करून, तिला मिथ्यात्वाने जाणून मग जे निरुपाधिक अखंड सच्चिदानंद एकतत्व अवशिष्ट राहतं ते महावाक्याच्या द्वारा लक्षणेने सांगितलं जातं. ही लक्षणा कशी करायची, काही दृष्टांत आहे का तर व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे सोयम देवदत्तः असा वाक्यप्रयोग होतो तोच हा देवदत्त. तर या ठिकाणी तो शब्दाचा अर्थ तद्देश तत्काल देवदत्त, हा शब्दाचा अर्थ एतद्देश एतत्काल देवदत्त. तर या तीन अर्थांपैकी तो आणि हा या शब्दाचा अर्थ पाहताना भागत्याग लक्षणा करून विरोधी भागाचा त्याग की ज्यांची एकता संभवनीय नाही. तद्देश एतद्देश यांची एकता होत नाही, तत्काल एतत्काल यांची एकता होत नाही. यांचा बाध करून काशीमध्ये जो देवदत्त तोच हा देवदत्त म्हणताना त्या देवदत्त पिंडाचं फक्त ग्रहण करणं याला भागत्याग लक्षणा म्हटलं जातं. अशी भागत्याग लक्षणा महावाक्यातही करावी लागते. कशी करायची, इथं त्याग कुणाचा करायचा आहे आणि स्वीकार कुणाचा करायचा आहे तर 48व्या श्लोकामध्ये सांगितलं की जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ज्या उपाधी आहेत 2, एकाची माया एकाची अविद्या, तर या उपाधींचा त्याग करून जे अखंड सच्चिदानंद तत्व मग अवशिष्ट राहतं त्याच्यामध्ये अभेद सांगितलेला आहे. जीवाच्या उपाधीचा म्हणजे अविद्येचा, अंतःकरणाचा आणि तत्कार्य अल्पज्ञ अल्पशक्ती वगैरे यांचा सर्वांचा बाध करून कूटस्थ चैतन्य अवशिष्ट राहील. बरोबर ना. त्वम पदाचा अर्थ इथं 3 आहेत. त्वम पदाच्या अर्थामध्ये सुद्धा अविद्या किंवा अंतःकरण ही उपाधी, त्याच्यामधील चिदाभास आणि कूटस्थ चैतन्य यांच्यापैकी काय करायचं आहे, अंतःकरण किंवा अविद्या यांचा बाध करा, स्वीकार करायचा नाही. चिदाभासाचाही स्वीकार करायचा नाही, त्यांनाही आपल्या स्वरूपाचा बाध करायचा. राहतं कूटस्थ चैतन्य, तिकडे ईश्वर तत्वामध्ये सुद्धा ब्रह्म, माया आणि मायेतील ब्रह्माचं प्रतिबिंब चिदाभास
तिथंही माया या उपाधीचा बाध करा, मायेतील चिदाभास, बरोबर, त्याचाही बाध करा, राहतं ब्रह्मचैतन्य. मग इकडे कूटस्थ चैतन्य, तिकडे ब्रह्मचैतन्य, हा लक्षार्थामध्ये काय आहे, अभेद आहे, असं भागत्याग लक्षणेने कळतं. मग अंतःकरण किंवा अंतःकरण वगैरे देह यांचा ब्रह्माशी अभेद नाही का, तर आहे, पण कसं, त्याला बाध सामानाधिकरण्य म्हणतात. बाध करून त्याचं ऐक्य आहे, बरोबर ना. बाध न करता मात्र ऐक्य होणं शक्य नाही. आणि कूटस्थाचं ब्रह्माशी कोणतं ऐक्य, मुख्य समानाधिकरण्य, ते तर बाध करण्याची गरज नाही, सदाचं ऐक्य असणं त्याला मुख्य समानाधिकरण्य म्हणतात, कूटस्थाचं ब्रह्माशी. आणि अंतःकरण किंवा शरीर वगैरे यांचं ब्रह्माशी जे ऐक्य आहे ते कोणतं, बाध सामानाधिकरण्याने आहे, असा वेदांताचा विषय सांगितला. आता या संबंधी पूर्वपक्षीने शंका केलेली आहे. आता खरं तर हे उद्धाराचं साधन आहे, त्यामुळं अशा प्रकारची शाब्दिक छल म्हणतात याला, असे शब्दछल करणारी शंका करू नये. उगा आडवाआडवीचा प्रश्न असतात काही काही, बरोबर ना. त्याला ज्ञान नाही पाहिजे, उगाच शाब्दिक छल करायचा, काहीतरी कुतर्क करायचा आणि काहीतरी उलटसुलट प्रश्न विचारायचा. तशा प्रकारचा प्रश्न विचारला कोणी, पूर्वपक्षाने. आणि मग सिद्धांते त्याच्या प्रश्नाला प्रतिप्रश्न करून उत्तर देतात. तुझा असा प्रश्न आहे ना, तर मग तोच असा असं सांग, असा प्रतिप्रश्न करतात. त्याला जाती उत्तर म्हटलेलं आहे. जाती उत्तर म्हणजे जसा प्रश्न त्याच जातीचं उत्तर. जाती म्हणजे प्रकार, ज्या प्रकारचा प्रश्न त्याच प्रकारचं उत्तर, त्याला जाती उत्तर म्हणतात. त्याला उदाहरण दिलंय, कधी कधी त्या वाळवंटामध्ये उंटावर बसून लोक जातात. मग कधी कधी तो जो उंट आहे तो मस्ती करतो, उन्मत्ताप्रमाणे इकडं इकडं पळतो, काहीतरी धिंगाणा करतो. अशा वेळेला तो जो वर बसलेला पुरुष आहे तो काय करतो, त्याच्याच उंटावरच ठेवलेली एखादी काठी घेतो आणि त्या उंटाला मारतो, त्याला रस्त्यावर आणतो, आपल्या भाषेत वटणीवर आणतो. समजताय ना. मग काय याला म्हणायचं, उष्ट्र लकोटिका न्याय. उष्ट्र म्हणजे उंट आणि लकुटिका याचा अर्थ आहे त्याच्यावरची काठी. त्याच्यावरचीच काठी घेतली आणि त्यालाच मारली आणि त्याला रस्त्यावर आणलं. तसं पूर्वपक्षाचाच प्रश्न घेतला आणि त्या प्रश्नावर पुन्हा प्रतिप्रश्न केला आणि त्याला जागेवर आणलं. या उत्तराला म्हणायचं जाती उत्तर. असं जाती उत्तर पुढे सिद्धांती देणार आहेत. तर त्या अगोदर पूर्वपक्षाने एक उलटसुलट प्रश्न केलेला आहे. तर तो काय प्रश्न आहे त्या संबंधाने बघा. श्लोक नंबर 49ची अवतरणिका. ननु अहो शंकावाचक किम महावाक्येन लक्ष्यम सविकल्पम उत निर्विकल्पम इति विकल्प्य प्रथमे पक्षे दोषमाह पूर्ववादी. पूर्वपक्षी म्हणतो, अहो थांबा थांबा, महावाक्याने तुम्ही लक्षणेने ब्रह्मज्ञान होतं झपाट्यानं सांगू राहिले, थोडं थांबा. शंका आली मध्ये. महावाक्येनं लक्ष्यम, महावाक्याच्या द्वारा जे तुमचं ब्रह्म आहे लक्ष्य, लक्षार्थाचा विषय, त्याला काय म्हणायचं, लक्ष्य. लक्षणेचा विषय कोण, ब्रह्म आहे की नाही. भागत्याग लक्षणेचा विषय कोण आहे मग, ब्रह्म. कारण भागत्याग लक्षणा करून कुणाचं ज्ञान मिळवायचं आहे, कुणाची प्राप्ती करायची, ब्रह्माची. बरोबर ना. वरच्या श्लोकामध्ये म्हटलंय परम ब्रह्मैव लक्ष्यते, अर्थात लक्षणया बोध्यते. लक्षणेने कोण कळतं, ब्रह्म कळतं. ब्रह्म विषय लक्षणेचा. मग महावाक्येनं लक्ष्यम सविकल्पम, महावाक्याचं तुमचं जे लक्ष्य ब्रह्म आहे ते सविकल्प आहे, उत निर्विकल्पम किंवा निर्विकल्प आहे. इति विकल्प्य असा प्रश्न करून प्रथमे पक्षे दोषमाह, प्रथम पक्षामध्ये दोष येतो असं बोलतो पूर्वपक्षीच. समजतंय ना. तर काय प्रश्न केला समजला का. पूर्वपक्षी म्हणतो की महावाक्याचं जे लक्ष्य तुमचं ब्रह्म आहे ते सविकल्प आहे की निर्विकल्प. सविकल्प म्हणजे काय, कुठल्या तरी विकल्पानं युक्त. विकल्प म्हणजे काय, द्वैतरूप असणारं नामरूपात्मक जगत. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद यांना म्हणावं विकल्प. बरोबर ना. याला काय म्हणायचं,
विकल्प. अशा कुठल्या तरी एखाद्या विकल्पाने ब्रह्म तुमचं युक्त आहे का? विकल्पेन सह वर्तते इति सविकल्पम ब्रह्म. कुठल्या तरी एखाद्या विकल्पानं युक्त असं तुमचं सविकल्प ब्रह्म आहे की जे महावाक्यानं आणि भागत्याग लक्षणेने कळतं, बरोबर ना? तर असं लक्ष तुमचं ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प? म्हणजे निर्विकल्प म्हणजे तिथं कोणताही विकल्प नाही, नाम नाही, रूप नाही, बरोबर ना? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तोची एक रघुराया. असं तुमचं ब्रह्म आहे का? असा प्रश्न विचारलाय कुणी? पूर्व पक्षाने. सविकल्प ब्रह्म आहे का निर्विकल्प? की जे तुमच्या लक्षणेचा विषय होतं, भागत्याग लक्षणेचा विषय असणारं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प? प्रश्न कळाला? बस. आता मग आपण जर असं त्याला उत्तर देऊ काय की महावाक्याचं लक्ष असणारं ब्रह्म कसं आहे? सविकल्प आहे. कसं आहे? सविकल्प आहे असं जर म्हणाल, असं पूर्वपक्षीच बोलतो की तुम्ही जर म्हणाल की आमचं महावाक्याचं लक्ष किंवा भागत्याग लक्षणेचं लक्ष सविकल्प आहे, तर मग तुमच्या बोलण्यावर दोष येतो, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. मग तुम्ही जर म्हणाल बरोबर ठीक आहे, दोष येतो का? मग निर्विकल्प आहे तरी दोष येतो, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. या श्लोकामध्ये पुढच्या 49. सविकल्पस्य लक्ष्यत्वे लक्ष्यस्य स्याद वस्तुता निर्विकल्पस्य लक्ष्यत्वं न दृष्टं न च संभवी. सविकल्पस्य लक्ष्यत्वे लक्ष्यस्य स्याद वस्तुता निर्विकल्पस्य लक्ष्यत्वं न दृष्टं न च संभवी. सविकल्पस्य लक्ष्यत्वे लक्ष्यस्य स्यात् अवस्तुता निर्विकल्पस्य लक्ष्यत्वं न दृष्टं न च संभवी. सविकल्पस्य लक्ष्यत्वे लक्ष्यस्य अवस्तुता स्यात् निर्विकल्पस्य लक्ष्यत्वं न दृष्टं च न संभवी. पूर्वपक्षीच बोलतो या पूर्ण श्लोकामध्ये. सविकल्पस्य लक्ष्यत्वे, जर तुम्ही असं म्हणाल की आमचं ब्रह्म सविकल्प आहे, त्या सविकल्प ब्रह्माच्या ठिकाणी लक्ष्यत्व आहे धर्म, बरोबर ना? आमचं लक्ष्य कोण आहे? सविकल्प ब्रह्म. भागत्याग लक्षणेचा विषय असणारं लक्ष्य ब्रह्म कसं आहे? सविकल्प आहे. तर मग पूर्वपक्षी दोष देतो लक्ष्यस्य अवस्तुता स्यात्. तुमचं जे लक्ष्य ब्रह्म आहे ना ते अवस्तुता म्हणजे अवस्तू होईल, मिथ्या होईल, कल्पित होईल, खोटं होईल. का? कारण नियम असा आहे तुमचाच. कोण बोलतोय? पूर्व. त्याचं म्हणणं आहे असं. काय म्हणणं आहे? की तुमचाच हा नियम आहे की जी जी वस्तू सविकल्प आहे ते मिथ्या. उदाहरणार्थ घट घ्या. त्या घटाला नाम आहे की नाही? घट नाम आहे. त्याला कंबुग्रीवादिमान रूप आहे. नाम रूप त्याचा मृत्तिकेशी समवाय संबंध आहे. म्हणजे विकल्प आले की नाही हे सगळे? हे विकल्प आले. मग घट कसा झाला? सविकल्प. मग सत्य का खोटा? सत्य का मिथ्या? मिथ्या आहे की नाही? कोण? घट. मग घट ज्याप्रमाणे सविकल्प आहे त्यामुळं मिथ्या, त्याप्रमाणे ब्रह्म सुद्धा सविकल्प असेल तुमचं तर ब्रह्मच खोटं होईल. विषय संपला. मग बस जाग्यावर बंद करा पाठ. मिथ्या ब्रह्म शिकून मिळवून काय करता? इकडं आम्ही मग हे तरी मिळवलेलं बरं आहे आपलं. धन फिन कमवतोय, संसार करतोय, विषय मिळवतोय, ते तरी मिळवू द्या, कारण ते असं आहे तसं आहे, ते खोटंच आहे, मिथ्याच आहे. मग तुमचं ब्रह्म तरी काय सत्य आहे? त्या घटाप्रमाणेच खोटं व्हायला लागलं. कोण म्हणतो? मग मिथ्या ब्रह्माची प्राप्ती होते का तुमच्या महावाक्याने? असं कोण म्हणतोय? पूर्वपक्षी.
आला की नाही दोष? जर ब्रह्माला सविकल्प म्हटलं तर, आणि काय खोटं नाही त्याचं, बरोबरच आहे की नाही? जी वस्तू सविकल्प आहे ना, कोणती, पट घ्या, ही वस्तू घ्या, पुस्तक घ्या, सविकल्प वस्तू म्हटलं की खोटीच असते, ती मिथ्याच असते. मग जर तुम्ही आता असं म्हणाल, कोण बोलतोय? पूर्व पक्षी. जर तुम्ही आता असं म्हणाल, काय, नाही 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 नाही, सविकल्प नाही, आमचं ब्रह्म निर्विकल्प आहे. कारण माऊली म्हणतात, अव्यक्त आकार काय, निराकार नाही ज्या आकार, त्यामुळं निर्विकल्प आहे. बोलता बोलता चुकलं आमचं, वयोमानाने ध्यानात आलं नाही, चूक दुरुस्त करतो आणि हे ब्रह्म निर्विकल्प आहे असं मान्य करतो. असं जर तुम्ही आता म्हणाल, हे सगळं कोण बोलतोय? कोण बोलतोय? का म्हणतोय मी असं? कारण कोण बोलतोय हेच कळायला पाहिजे. नाही तर तिकडं कीर्तनात जाऊन सिद्धांतामध्ये असं आलंय की ब्रह्म सविकल्प असून ते मिथ्या आहे. त्यामुळे हे कोणाचं वाक्य आहे हे पुन्हा पुन्हा कळायला पाहिजे. आता जर तुम्ही मग असं म्हणाल की ब्रह्म कसं आहे? निर्विकल्प आहे. निर्विकल्पस्य लक्ष्यत्वम अस्ति इति चेत, बरोबर ना? आमचं लक्ष्य कसं आहे? निर्विकल्प ब्रह्म आहे. तर मग उत्तर तो देतोय, प्रश्न करतोय, न दृष्टम न च संभवी, असं जगामध्ये कुठं दिसून आलं नाही आणि असं संभवनीय पण नाही. काय की निर्विकल्प वस्तू मानायची आणि तिच्याविषयी विकल्प करायचा. एकीकडे म्हणायचं निर्विकल्प, ब्रह्म कसं आहे तुमचं? निर्विकल्प. मग निर्विकल्प झालं, ते विकल्प रहित झालं, तर त्या ठिकाणी मग भागत्याग लक्षणेचं लक्ष्यत्व तरी येईल का? ते लक्ष्य तरी होईल का? मग का महावाक्याचा विषय होईल? का भागत्याग लक्षणेचा विषय होईल? होऊ नाही शकत ना ते. का नाही हो? निर्विकल्प आहे. निर्विकल्प म्हणायचं एका बाजूला आणि पुन्हा म्हणायचं की ते भागत्याग लक्षणेने कळतं, म्हणजे ज्ञेय होतं. तिथं ज्ञेयत्व आलं की नाही? म्हणजे ज्ञेयत्व हा विकल्पच आला, मग म्हणजे सविकल्प होईल. लक्षणेचं लक्ष्य मानलं की लक्ष्यत्व धर्म तिथं आला, मग ब्रह्म कसं झालं? मग लक्ष्य. म्हणजे एकीकडे निर्विकल्प म्हणायचं, त्याला पुन्हा लक्ष्य म्हणायचं, बरोबर ना? भागत्याग लक्षणेचं लक्ष्य कोण? ब्रह्म, आणि ते निर्विकल्प. मग लक्ष्यत्व हा धर्मच आहे ना, म्हणजे विकल्पच आहे. लक्ष्यत्व धर्म मानला म्हणजे ते सविकल्प झालं आणि म्हणता निर्विकल्प आहे. मग निर्विकल्प म्हणायचं आणि पुन्हा लक्षणेचा विषय म्हणजे लक्ष्य म्हणायचा, म्हणजे हा विकल्प तिथं आणखी लादायचा. मग याला काय म्हणायचं? व्याघात दोष. काय म्हणायचं याला? व्याघात दोषाचे उदाहरणं माहिती आहेत ना? एक जण बोलायला लागला स्वतः, बरं काय म्हणायला लागला? मे मुखे जिव्हा नास्ती, माझ्या मुखामध्ये जीभ नाही, खरं सांगतो म्हणतो. असं तो खरं सांगतो, बोलतोय, मी खोटं कधीच बोलत नाही, खरं बोलतो, माझ्या मुखामध्ये जीभ नाहीच आहे. जीभ नाही तर बोलतो कसा? बोलतो तर जीभ नाही कसं? याला काय म्हणायचं? व्याघात. वदतो व्याघात, बरोबर ना? बोलणारा जेव्हा आपलं बोलणं आपल्या बोलण्यानेच खंडित करतो, आपल्याच बोलण्याने आपलंच खंडन करणं, याला काय म्हणायचा? वदतो व्याघात नावाचा दोष. दुसरा म्हटला असं, तुझ्या तोंडात जीभ नाही? अरे तुला तर जीभ नसेल हे तर काय कोणी सांगेन, पण मम माता वंध्या, मम पिता ब्रह्मचारी, माझे वडील बाल ब्रह्मचारी आहेत आणि आई तर वंध्याच आहे. मग तो म्हणला, अरे आई वंध्या, वडील बाल ब्रह्म, तू कुठून आला? तू कसा काय जन्माला आला? मग तो म्हणतो, मग तुझ्या मुखात जीभ नाही तर बोलतो कसा? बरोबर ना? तुझंही म्हणणं खोटं आहे, माझंही म्हणणं खोटं आहे, बरोबर ना? याला म्हणायचं वदतो व्याघात नावाचा दोष. तसं पूर्व पक्षी म्हणतोय की जर तुमचं ब्रह्म निर्विकल्प असेल, मग तर मग ते त्या ठिकाणी लक्ष्यत्व पण असणार नाही, लक्षणेचा विषय पण ते होणार नाही. लक्षणेचा जे विषय त्याला लक्ष्य म्हणतात. मग ब्रह्म तुमचं भागत्याग लक्षणेचा विषय आहे की नाही? आहे म्हणतात, ते लक्ष्य होतं. मग लक्ष्यत्व विकल्प आला की नाही? मग निर्विकल्प राहिलं का? आता निर्विकल्प आहे तर लक्ष्यत्व नसायला पाहिजे, लक्ष्यत्व हा विकल्प आहे तर निर्विकल्प नसायला पाहिजे. आपल्याच बोलण्यानं काय आपलं खंडन करता? असं कोण बोलतोय? पूर्व पक्षी. टीका बघा याची. सविकल्पस्य
याचा अर्थ करतात, विकल्पेन विपरीतत्वेन कल्पितेन नामजात्यादिना रूपेण सह वर्तते इति सविकल्पम तस्य लक्ष्यत्वे वाक्येन बोध्यत्वे लक्ष्यस्य वाक्यार्थतया लक्ष्यस्य अवस्तुता स्यात् मिथ्यात्वं स्यात्। सविकल्पस्य म्हणजे काय? विकल्पेन, या विकल्प शब्दामध्ये वि उपसर्ग आहे की नाही आणि पुढं कल्प धातू आहे, बरोबर ना? तर वीचा अर्थ करतायत विपरीतत्वेन, बरोबर? वि म्हणजे काय? विपरीतत्वेन, आणि कल्पित आहे ना पुढं कल्प, तर त्याचा अर्थ करतायत कल्पितेन नामजात्यादिना रूपेण, इथपर्यंत त्याचा अर्थ आहे। पूर्ण अर्थ होतो की विपरीत रूपाने जे कल्पित आहेत, नाम, जाती, संबंध वगैरे, यांना म्हणायचं विकल्प। यांना काय म्हणायचं? कल्पित आहेत की नाही, नाम, रूप, संबंध सगळे कल्पित आहेत। मग कल्पित असलेले विपरीत म्हणजे ब्रह्माहून विपरीत, परमात्म्याहून विपरीत। परमात्मा सच्चित आनंद रूप आहे, तर हे असज्जड दुःख रूप आहेत। कोण? नाम, रूप वगैरे असे विपरीत असलेले परमात्म्याहून, आणि पुन्हा त्यामुळे कल्पित असलेले असे जे नाम, जाती, संबंध वगैरे, यांना म्हणायचं विकल्प। आणि या विकल्पाने सहवर्तते, बरोबर ना? या विकल्पाने युक्त असणे, त्याला म्हणायचं सविकल्प असं ब्रह्म। तस्य लक्ष्यत्वे, असं जर तुमचं ब्रह्म मग नाम, रूप, जाती वगैरे अशा विकल्पानं युक्त सविकल्प आहे, तर मग लक्ष्यस्य वाक्यार्थतया लक्ष्यस्य, ते जर तुमच्या वाक्याचं विषय होत असेल, ब्रह्मज्ञानाचा विषय आहे, ते भागत्याग लक्षणेचा विषय आहे, तर मग ते ब्रह्म तुमचं अवस्तुता म्हणजे मिथ्यात्वम स्यात्, त्या ब्रह्माच्या ठिकाणी मिथ्यात्व येईल, कारण जी जी वस्तू सविकल्प ते मिथ्या अशी व्याप्ती तुमचीच आहे, त्यामुळे ब्रह्म कसं होईल? मिथ्या। द्वितीय दोषमाह, जर दुसरा पक्ष तुमचा असेल की ब्रह्म निर्विकल्प आहे आता, तर मग तरी दोष येतो। कोणता? निर्विकल्पस्य नामजात्यादिना रहितस्य, समजताय ना? नाम, जाती वगैरे हा कोणताही विकल्प तिथं नाहीत, असं जर तुम्ही म्हणाल, तर मग लक्ष्यत्वम न दृष्टम लोके न क्वापि दृष्टम, अशा निर्विकल्प वस्तूच्या ठिकाणी लक्ष्यत्व जगामध्ये कुठं आजपर्यंत दिसून आलेलं नाही, आणि पुढे भविष्यातही संभवनीय नाही, नच संभवी उपपद्यमानम अपि न भवती, असं असणं शक्यच नाही। काय? की एकीकडे निर्विकल्प म्हणायचं आणि त्याला पुन्हा लक्ष्य म्हणायचं। भागत्याग लक्षणेचा जर ते विषय आहे लक्ष्य आहे, तर मग ते निर्विकल्प असू शकत नाही, आणि निर्विकल्प असेल तर भागत्याग लक्षणेचा विषय म्हणजे लक्ष्यत्व धर्म त्या ठिकाणी येणार नाही, आणि तुम्ही तर दोन्ही स्वीकारताय, असं शक्य नाही। लक्ष्यत्व धर्मवतः निर्विकल्पत्व व्याघातात इति यावत, तेच आता आपण दृष्टांताने पाहिलं की ज्याच्या ठिकाणी लक्ष्यत्व धर्म आहे, बरोबर ना? भागत्याग लक्षणेचा विषय ज्याप्रमाणे देवदत्त झाला, काल आपण दृष्टांत पाहिलाय, तोच हा देवदत्त। मग तिथं भागत्याग लक्षणेचा विषय कोण आहे? देवदत्त, त्याला म्हणा लक्ष्य। मग भागत्याग लक्षणेचं लक्ष्य तिथं देवदत्त, सत्य का देवदत्त सविकल्प का निर्विकल्प आहे? देवदत्त सविकल्प आहे की नाही? कोण? देवदत्त। पिंड, पुन्हा पुन्हा पिंड शब्द वापरला ना मी, बरोबर ना? मग पिंड म्हणजे शरीर, त्याचं सविकल्प आहे का निर्विकल्प आहे? लक्ष्य झालं त्यामुळे सविकल्पच आहे की नाही, का निर्विकल्प आहे? असं जगात होतच नाही की लक्षणेचा विषय झालं आणि ते निर्विकल्प आहे, असं होत नाही। दृष्टांतात तुम्ही जो देवदत्त भागत्याग लक्षणेचं लक्ष्य म्हणून सांगितला, विषय म्हणून सांगितला, तो कसा आहे? सविकल्प आहे, म्हणून तो लक्ष्य होऊ शकला। पण इथं भागत्याग लक्षणेचा विषय तत्वमसी महावाक्यात कोण आहे? ब्रह्म, आणि त्याला म्हणता निर्विकल्प। दृष्टांत चुकला एकतर तुमचा, मग कारण दृष्टांतातलं लक्ष्य सविकल्प सांगितलं आणि सिद्धांतातलं लक्ष्य ब्रह्म निर्विकल्प सांगायला लागलेत। पण असं कधी शक्यच नाही की निर्विकल्प, कोणताच विकल्प नाही। कोणता नाही म्हणजे मग कोणताच नसला पाहिजे। मग ते लक्षणेचा विषय होणं म्हणजे लक्ष्य, हे लक्ष्य होणं हा सुद्धा विकल्पच आहे। मग भागत्याग लक्षणेचा विषय म्हणजे लक्ष्यत्व हा धर्म त्या ठिकाणी येणार नाही, पण येतो म्हणता तुम्ही। मग लक्षणेचा विषय जे ब्रह्म ते निर्विकल्प होईल का?
नाही. आणि निर्विकल्प आहे म्हणतात. मग सविकल्प म्हणाल तर ते ब्रह्म खोटं होईल, मिथ्या होईल. आणि निर्विकल्प म्हणाल तर असं शक्यच नाही. लक्ष्य म्हणायचं, निर्विकल्प म्हणायचं, हा बद तो व्याघात होईल, असं संभवनीय नाही. हे झाली पूर्वपक्षाची शंका. एवढं सगळं कोण बोलला? पूर्वपक्षी. त्याला आता उत्तर देत आहेत, जाती उत्तर. बरं म्हटले. हां बरोबर आहे की नाही? शंका खरंच वाटते ना? खोटी आहे का शंका? खरंच आहे. भागत्याग लक्षणा केली, तत्वम असी महावाक्य जसं सोयम देवदत्ता, हा सगळं कळलं होतं, बरोबर होतं, चाललं होतं. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात, तार्किकांचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. कोण म्हणतंय? तुकोबाराय. तार्किकांच्या संगतीत राहू नका, हे असं होतं मग. बरोबर ना? याचा अर्थ लोक लावतात, ज्ञानी लोकातच राहू नका. तार्किकाचा टाका संगम. अरे तार्किकाचा म्हटलंय. तर्क म्हणजे न्यायशास्त्र वगैरे, त्याचं तर्क कुतर्क करणारे, अशी शंका घेणारे, काही पण उलटसुलट परमात्म्याच्या, देवाच्या, परमार्थाच्या विरोधी बोलणारे, अशा लोकांचा संग टाका म्हणतात. का अभ्यास करणारे, हे विचारसागर पंचदशी शिकवणारे, ह्यांचा संग टाकायचा आहे? अवघड आहे. शंका समजले? तुम्ही ब्रह्माला सविकल्पही म्हणू शकणार नाही आणि निर्विकल्पही म्हणू शकणार नाही, असं अडवतोय कोण? पूर्वपक्षी. बरं, दोन्हीपेक्षा तिसरा प्रकार तर आमच्याकडे आपल्याकडे असू शकत नाही. एक तर सगुण म्हणा, नाही तर निर्गुण म्हणा. सगुण म्हणजे सविकल्प, निर्गुण म्हणजे निर्विकल्प म्हणा. बरोबर ना? असं कसं? मग तुम्हाला सविकल्पही म्हणता येणार, निर्विकल्पही सिद्ध करता येणार, असं कोण म्हणतो? पूर्वपक्षी. याचा अर्थ भागत्याग लक्षणा होणार नाही. याचा अर्थ तत्वमसी महावाक्याची गरज नाही. याचा अर्थ ब्रह्मज्ञानाने मोक्ष होणार नाही. मग आमचं चाललंय ते चालू द्या आपलं, असं कोण बोलतोय? पूर्वपक्षी. त्याला म्हणतात, नाही नाही नाही, आम्ही तुझं चालू देणार नाही, तुझं बारसं जेवलंय आम्ही. सिद्धांती जाती उत्तरत्वात नेदम चोद्यमिति विकल्पपूर्वकम दोषम आह. सिद्धांती म्हणतो, जाती उत्तरत्वात, आमच्याकडे आहे ना याचं उत्तर. कोणतं? जाती उत्तर. जाती उत्तर म्हणजे काय? जसा प्रश्न तसंच उत्तर. ज्या जातीचा प्रश्न, ज्या प्रकारचा प्रश्न, त्याच जातीचं उत्तर. असं माझे ये जातीचे मज भेटो कोणी, तसं त्याला म्हणतात काळजीच करू नको, या जातीचे आम्ही पण आहेत. तू जसे प्रश्न विचारतोय ना, आडवे तिडवे, येतं आम्हाला हे पण. उगं तुझ्या उद्धाराची काळजी म्हणून आम्ही सांगू लागलो सरळ सरळ सरळ. कसं अडवायचं ते आम्हालाही कळतं. बरोबर ना? जाती उत्तरत्वात न इदम चोद्यम. आमच्याकडे जाती उत्तर असल्यामुळे इदम चोद्यम न, हा प्रश्न तुझा योग्य नाही, तुझ्या प्रश्नाचं आम्ही खंडन करतो. इथे विकल्पपूर्वकम दोषमाह. विकल्पपूर्वक पूर्वपक्षाच्या ठिकाणी दोष देतात ग्रंथकार, सिद्धांती. समजतंय ना? आडवरून न काढला आता. बघा या श्लोकामध्ये पंचदशीतील सर्वात अवघड मानला जाणारा हा श्लोक, पण आपण त्याला सर्वात सोपं करायचं आहे. विकल्पो निर्विकल्पस्य सविकल्पस्य वा भवेत् आद्ये व्याहतिरन्यत्रा नवस्थात्माश्रयादयः विकल्पो निर्विकल्पस्य सविकल्पस्य वा भवेत् आद्ये विकल्पः निर्विकल्पस्य सविकल्पस्य
वा भवेत्। आद्ये व्याहतिः अन्यत्र अनवस्था आत्माश्रयादयः। विकल्पो निर्विकल्पस्य वा सविकल्पस्य भवेत्। आद्ये व्याहतिः अन्यत्र अनवस्था आत्माश्रयादयः। पूर्व पक्षीला आता सिद्धांती बोलतात, विकल्प, तू जो विकल्प केलास त्याचा विकल्प काय आहे? विकल्प म्हटलं की दोन येतात, समजताय ना? दोन येतात. त्यांना विकल्प काय केला होता? तुमचं ब्रह्म सविकल्प की, आणि दोन्हीवर दोष दिला त्याने. पण त्याचा विकल्प काय आहे? त्याचा विकल्प, प्रश्नरूपी विकल्प काय आहे त्याचा? ब्रह्म तुमचं सविकल्प की. आता बोलत राहायचं तर मला सोपं करता येतं, नाहीतर मग मला सोपं करता येत नाही. बोलत राहायचं. पूर्व पक्षीचा विकल्प काय आहे? ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प. याला म्हणायचं एक विकल्प. हा एक काय आहे? विकल्पच आहे ना हा. सविकल्प निर्विकल्पम वा इति विकल्पः पूर्व पक्षिणा कृतः अस्ति. समजलं? म्हणजे संस्कृत मध्ये समजायलंय तुम्हाला, मराठीत अवघड होतंय का? पूर्व पक्षीचा विकल्प झाला की त्यानं केला तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प. हा एक विकल्प आहे. हा विकल्प केला कुणी? आता ध्यानात ठेवा बरं, हा विकल्प जेव्हा जेव्हा शब्द येईल पूर्व पक्षीचा विकल्प, त्याचा अर्थ असेल तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प. हा विकल्प आहे पूर्व पक्षाचा. या विकल्पाला एक नाव द्यायचंय प्रथमांत विकल्प. काय नाव दिलं? कोणाचा विकल्प हा? कोणता विकल्प आहे हा? या विकल्पाला नाव काय दिलं? प्रथमांत विकल्प. कोणाचा विकल्प आहे हा? पूर्व पक्षाचा. क्लिअर? पूर्व पक्षाचा एक विकल्प आहे तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प, अशा स्वरूपाचा पूर्व पक्षीचा एक विकल्प आहे. त्या विकल्पाला आम्ही नामकरण विधी केला. तृतीयान आपलं प्रथमांत विकल्प. आता दृष्टीसमोर आलं पाहिजे. प्रथमांत विकल्प म्हटलं की हा पूर्व पक्षीचा विकल्प आहे. तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प अशा स्वरूपाचा पूर्व पक्षीनं केलेला विकल्प, त्याला नाव दिलंय प्रथमांत विकल्प. बरोबर? तर हा तू केलेला विकल्प निर्विकल्प ब्रह्माच्या संबंधाने आहे का सविकल्प ब्रह्माच्या संबंधाने आहे? असं विषय समजलं ना? आम्ही नंतर सांगतो. लक्षात घ्या बरं. ह्याला जातीय उत्तर कसं म्हणायचं? पूर्व पक्षी काय म्हणला होता? तुमच्या भागत्याग लक्षणेचं लक्ष्य ब्रह्म सविकल्प आहे का? थोडक्यात तुमचं ब्रह्म सविकल्प की तुमचं. समजताय ना? असं कोण बोलतो? पूर्व पक्षी. सिद्धांते म्हणतात आमचं राहू दे बाजूला, तू जो हा विकल्प केलास ना, तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प, हा जो तू विकल्प केलास ना, तो कोणत्या ब्रह्मसंबंधाने केलास? तुझं ते ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प सांग, बस आम्ही लगेच उत्तर देतो. समजताय ना? त्यानं उत्तर दिलं की तेच आमचं उत्तर असेल. काय जे आम्ही उत्तर देऊ. तू सांग, ब्रह्माला सविकल्प म्हणू शकतोस का निर्विकल्प तुमच्या ब्रह्माला? असं कोण बोलतोय? सिद्धांते असं बोलतात. समजताय ना? कुणाला? पूर्व पक्षाला. समजलं? काय विचारलं आपलं? काय बोलतात सिद्धांती त्याला? की तू केलेला विकल्प सविकल्प ब्रह्मासंबंधी आहे का निर्विकल्प ब्रह्मासंबंधी? बोल. मग आम्ही सांगतो आमचं ब्रह्म सविकल्प का निर्विकल्प. आधी तुझं ब्रह्म, तुझ्या विकल्पाचा विषय ब्रह्म कोणता आहे सांग. आमच्या भागत्याग लक्षणेचा विषय ब्रह्म कोणता आहे आम्ही सांगतो. समजताय ना? मग तू जर म्हणशील त्याच्यासारखंच सगळं. आता जर तू म्हणशील, कोण बोलतात? सिद्धांती. कुणाला? पूर्व पक्षाला. काय म्हणतात? आता जर कदाचित तो, याला म्हणायचं अभ्युपेत्य परिहार. तो बोलत काय नाही असा बसला विचार करीत. त्याला आता जर तू म्हणशील, काय म्हणशील? आद्ये म्हणजे
माझ्या विकल्पाचा, बरोबर, पूर्वपक्षी, माझ्या विकल्पाचा विषय ब्रह्म निर्विकल्प आहे असं जर कदाचित तू म्हणशील तर आद्य व्याहती, व्याघात दोष आला. मग एकीकडे म्हणायचं त्याला निर्विकल्प ब्रह्म, तुझ्या विकल्पाचा विषय कसं आहे, ब्रह्म निर्विकल्प आहे जर मान्य केलंस, बरोबर, निर्विकल्प ब्रह्म आणि तुझ्या विकल्पाचा विषय, मग विकल्पाचा विषय कसा, म्हणजे तू विकल्पच करू शकत नाहीस असं त्याला म्हणायचं आहे. समजतंय ना, ह्याच्यातले मर्म वर्म कळाले पाहिजे. तू जर ब्रह्माला निर्विकल्प मानत असशील ना तर निर्विकल्पासंबंधी तुझा विकल्पच प्रवृत्त होऊ शकत नाही, ते सविकल्प होईल ना. तू जो विकल्प केलास, तुमचं ब्रह्म सविकल्पके हा जो तुझा प्रथमांत विकल्प आहे ना, या विकल्पाचा विषय मग ते नाही होऊ शकणार, कारण ते निर्विकल्प आहे. एकीकडे निर्विकल्प म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं त्याच्या संबंधाने मी विकल्प केला. मग कशाला तू विकल्प केलास? जर तुझ्या विकल्पाचा विषय असणारं ब्रह्म तू निर्विकल्प मानतोस तर मग विकल्प कशाला करतोस? गुपचूप ऐक ना, आम्ही जे सांगतोय ते कशाला प्रश्न करतोस? समजतंय ना? हा, त्याला त्याची चूक जाणवून देत आहेत. मग म्हणतो तो काय, हो ठीक आहे ठीक आहे, शंका तर करायचीच मला, त्यामुळं निर्विकल्प म्हणून चालत नसेल तर मी सविकल्प म्हणेन. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. काय म्हणतो आता? आमचं ब्रह्म, माझ्या विकल्पाचा विषय ब्रह्म, बरोबर ना, माझ्या विकल्पाचा विषय ब्रह्म कसं आहे? सविकल्प आहे. मग त्याला म्हणतात जर तू तुझ्या विकल्पाच्या विषय ब्रह्माला सविकल्प म्हणशील तर मग एक दोष नाही, चार चार दोष येतात. अगोदर तरी व्याघात दोष एकच चालता, आता चार चार पाच पाच दोष. कोणते? आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती, अनवस्था, विनिगमनाविरह, प्रागलोभ, सहा दोष. मुख्य पहिले 2-4 मानले जातात. हे सगळे दोष तुझ्यावर येतील ना, मग कसे कसे? त्याच्यासाठीच तर आम्ही आज पाठ सांगणार आहे. ऐक मग, समजतंय ना? एकंदरीत भाव कळाला. पूर्वपक्षी म्हणतो तुमच्या लक्षणेचा विषय ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प. सिद्धांती म्हणतात तुझ्या या विकल्पाचा विषय ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प सांग. शॉर्टकट करून सांगतोय बरं. आता आमच्या लक्षणेचा विषय ब्रह्म कसं ते सांगतो, पण तू जो विकल्प केलास तुझ्या विकल्पाचा विषय सविकल्प ब्रह्म एक निर्विकल्प आहे सांग. जर निर्विकल्प म्हणशील तर व्याघात दोष, विकल्पाचा विषय म्हणायचं तुझ्या आणि पुन्हा त्याला निर्विकल्प म्हणतोस, व्याघात दोष आला. आणि सविकल्प म्हणशील तर आत्माश्रय वगैरे हे दोष येतात. अन्यत्र म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये सविकल्प ब्रह्म मानलं तर अनवस्था आत्माश्रयादय. आता इकडे लक्ष द्या पूर्ण, खाली काहीच बघू नका. खाली काय आहे? कारण दिव्या खाली काय असतो? अंधारच असतो. ब्रह्म कसं मानलं पूर्व पक्षीने? कसं मानलं? सविकल्प का निर्विकल्प? निर्विकल्प मानून तर चाललं नाही ना. मग आता कुठपर्यंत आलाय तो? हा, बोलत राहा. तो म्हणतो की माझ्या विकल्पाचा विषय ब्रह्म, सविकल्पासंबंधी मी विकल्प केलाय, आता तर चालेल ना. निर्विकल्पासंबंधी विकल्प चालत नाही म्हणता तुम्ही, व्याघात दोष. मग आता ब्रह्म मी सविकल्प मानलंय, मग सविकल्पासंबंधी विकल्प करता येईल ना मला? ठीक आहे म्हणले, करता येईल, पण दोष येतो. कसे? बघा, आता ब्रह्म कसं मानलं? सविकल्प. पूर्व पक्षीने कसं मानलं? त्याच्या विकल्पाचा विषय ब्रह्म, त्याच्या विकल्पाला काय नाव दिलंय? प्रथमांत विकल्प. बरोबर. कोणता विकल्प? कुणाचा विकल्प आहे तो? कोणत्या स्वरूपाचा आहे? तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प, लक्षणेचा विषय. हा विकल्प पूर्व पक्षीचा, बरोबर, त्याला नाव काय दिलं? प्रथमांत विकल्प. या विकल्पाचा विषय ब्रह्म हा विकल्प, बरोबर, हा प्रथमांत विकल्प. इथं बोर्ड नाही तर मग नकाशा काढून दाखवला. हे प्रथमांत विकल्प पूर्व पक्षीने केलेला, बरोबर. इकडे ब्रह्म आहे, दिसलं? ब्रह्म दिसलं? ब्रह्म दिसत असतं का? हे कळलं का पाठात तुम्हाला? तर बघा, हे प्रथमांत विकल्प, हे ब्रह्म समजून घ्यायला, बरोबर.
तर हे ब्रह्म त्यानं सविकल्प का निर्विकल्प मानलंय? सविकल्प मानलंय. सविकल्प शब्दाचा अर्थ काय होतो? विकल्पानं युक्त. विकल्पेन सह वर्तते इति सविकल्पम. विकल्पेन सह, विकल्पाने युक्त, बरोबर जे राहतं त्याला काय म्हणायचं? मग ब्रह्म जर सविकल्प असेल, इथं विकल्प आहे की नाही मग कुठला तरी ब्रह्माला? मग त्या विकल्पानं कुठले नाम म्हणा, रूप म्हणा, जे काही पूर्व पक्षाला विकल्प मान्य असेल, सगुण ब्रह्मवादी असेल तर नाम रूप मानेल, न्यायासारखा वगैरे असेल तर आनंद नावाचा तिथं गुण मानेल, हा विकल्प मानेल, ज्ञान नावाचा गुण मानेल, इच्छा नावाचा गुण मानेल. समजतंय ना? तर हे विकल्पच आहेत. मग ह्या ब्रह्म सविकल्प झालं, विकल्पानं युक्त आहे असं म्हणतोस. मग इथं कोणता विकल्प आहे? एक कुठला तरी एखादा विकल्प आहे, त्या विकल्पाला आपण नाव द्यायचं तृतीयांत विकल्प. समजतंय का? काय नाव दिलं? तृतीयांत विकल्प. हा कोणता विकल्प आहे? प्रथमांत विकल्प. हे काय आहे? ब्रह्म आहे. दिसतंय ना? आणि हे सविकल्प ब्रह्म नाही, हे सविकल्प ब्रह्म आहे, त्यामुळं दिसतंय. समजतंय ना? हे कोणतं ब्रह्म आहे? सविकल्प. पूर्व पक्षी म्हणतोय सविकल्प ब्रह्म आहे, माझ्या विकल्पाचा विषय ब्रह्म सविकल्प आहे. मग सविकल्प त्यामुळे दिसायला अडचण नाही, बरोबर ना? तर सविकल्प ब्रह्म. मग या कोणत्या विकल्पानं युक्त आहे? तृतीयांत विकल्पेन सह वर्तते इति सविकल्पम. कारण विकल्प हा काय सोडून राहणार नाही या ब्रह्माला, बरोबर ना? विकल्पानं युक्त आहे म्हणजे ह्याला वेगळं का असं करायचंय? असं करू आपण त्याला. समजलं ना? एकत्र हा विकल्प राहिला कुठं? या ब्रह्माच्या ठिकाणी. मग एकत्र आले ते, याला म्हणा सविकल्प ब्रह्म. त्या सविकल्प ब्रह्मातला हा विकल्प आहे आणि हे ब्रह्म आहे, मग सविकल्प ब्रह्म. याला विशिष्ट म्हणा, बरोबर ना? हे विशेषण लागलं, विकल्प हा विशेषण लागलं आणि हे विशेष्य ब्रह्म आहे, विशिष्ट झालं. हे सविकल्प ब्रह्म विशिष्ट झालं. समजलं आता? प्रथमांत विकल्प, तृतीयांत विकल्प आणि सविकल्प हे ब्रह्म. इथवर कळालं? मग पूर्व पक्षाला सिद्धांत पक्षाने प्रश्न विचारला की सांग बाबा, काय सांग? हा प्रथमांत विकल्प जो तू केलास, हा तृतीयांत विकल्प की ज्या विकल्पानं ब्रह्मयुक्त झालंय, सविकल्प झालंय, बरोबर? सविकल्प ब्रह्म. मग हा जो प्रथमांत विकल्प आहे तू केलेला, दिसतोय, आणि हा जो तृतीयांत विकल्प आहे जे ज्यानं युक्त हे ब्रह्म आहे, बरोबर? तर मग हा तृतीयांत विकल्प आणि हा प्रथमांत विकल्प हे दोघं एकच आहेत का वेगळे आहेत? एकच आहेत का वेगळे आहेत? भिन्न भिन्न आहेत दोन, हे का एकच आहेत दोन्ही? समजतंय ना? हे दोन्ही एकच आहेत आणि या ब्रह्माला लागलेत, असं आहे का काही? असं कोणी विचारलं? सिद्धांत्यांनी. कोणाला विचारलं? काय विचारलं? प्रथमांत विकल्प आणि तृतीयांत विकल्प एक आहे का दोन, का भिन्न भिन्न? पूर्व पक्षी म्हणला एकच आहेत. काय विकल्पच आहेत? हा प्रथमांत काय नाव दिलंय त्याला तुम्ही? प्रथमांत. याला काय नाव दिलंय? तृतीयांत. दोन्ही विकल्पच आहेत. हे एक मी केलेला आहे आणि एकानं युक्त हे ब्रह्म आहे, बरोबर ना? हे विकल्प एकच आहेत. गेला आपलं बोलून. कोण? पूर्व पक्षी. एकच आहेत असं म्हटलं की आत्माश्रय दोष आला. आता हे तिघं दिसले पाहिजे, बरोबर? हा, कळालेत ना? कसं एक आहे बघा. या विकल्प प्रथमांत विकल्पाचा विषय कोण आहे? सविकल्प ब्रह्म, बरोबर? म्हणजे या हे झालं आता विशेषण. हे पण काय झालं? या ब्रह्माचं विशेषण झालं की नाही? आणि विशेष्य कोण आहे? सविकल्प ब्रह्म. हे सविकल्प ब्रह्म आहे. तृतीयांत विकल्पानं युक्त झालंय हे, त्यामुळे सविकल्प झालंय. मग सविकल्प ब्रह्म काय झालंय? या प्रथमांत विकल्पाचा विषय म्हणजे विशेष्य झालं. हे विशेषण माना आता, बरोबर ना? मग या प्रथमांत विकल्पाचा आश्रय कोण आहे? सविकल्प ब्रह्म. तर ब्रह्म जसं आश्रय आहे या प्रथमांत तुझ्या विकल्पाचा, तसा हा तृतीयांत विकल्प पण काय होईल? आश्रय होईल. कोणाचा? या प्रथमांत विकल्पाचा आश्रय कोण होईल? कारण हा तृतीयांत विकल्प या ब्रह्माला सोडून नाही, हे विशिष्ट आहे, बरोबर ना? आणि विशिष्टामध्ये विशेषण कायम राहतं. विशेषण कधीही विशिष्टाला सोडून राहत नाही. एखादा दंडी पुरुष आहे, हातामध्ये दंड घेऊन चालणारा, बरोबर ना? दंडी गच्छती. मग तो पुरुष जातो का हातातली काठी पण घेऊन चाललाय? का काठी घेऊन चाललाय म्हणून त्याला दंडी म्हटलंय?
बरोबर ना. म्हणून तर तो दंडी आहे. दंड विशेष आणि पुरुष विशेष दोघं एकत्र, दोघांमध्ये पण चाललंय की नाही, बरोबर. प्रथमांत विकल्पाचा आश्रय सविकल्प ब्रह्म म्हणजे या तृतीयांत विकल्पासहच हे सविकल्प ब्रह्म प्रथमांत विकल्पाचा काय झालंय, आश्रय झालाय, बरोबर ना. मग प्रथमांत विकल्पाचा आश्रय ब्रह्म आहे का प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प पण आहे? दोन्ही आहे की नाही, बरोबर ना, दोन्ही आहे. मग तो काय म्हणतो की प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत असं घ्या आता. त्याचं खंडन करायचं आहे ना. प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प आहे आणि तृतीयांत विकल्प म्हणजेच तू म्हणतोस प्रथमांत विकल्प, दोन्ही एकच आहेत. म्हणजे आपणच आपला आश्रय झाला. याला काय म्हणायचं, समजतंय ना. पुन्हा सांगू, सविकल्प ब्रह्म आहे, बरोबर. तृतीयांत विकल्प, प्रथमांत विकल्प, तृतीयांत विकल्पानं युक्त हे सविकल्प ब्रह्म आहे. हा प्रथमांत विकल्प आहे. प्रथमांत विकल्पाचा आश्रय कोण आहे, सविकल्प ब्रह्म. पूर्व पक्षी म्हणतो की हे दोन विकल्प एकच आहेत, काही वेगळे नाहीत, असं बोललाय तो. त्या संबंधी सांगणं चाललंय की आत्माश्रय येतो. हे दोन्ही विकल्प जर एकच असतील, तृतीयांत आणि प्रथमांत, तर प्रथमांताचा आश्रय कोण आहे, सविकल्प ब्रह्म. सविकल्प ब्रह्म आहे म्हणजेच तृतीयांत विकल्प पण आहे आश्रय. कुणाचा, प्रथमांत विकल्पाचा, बरोबर. मग प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प पण झाला आणि तृतीयांत विकल्पन तू म्हणतोस की हे दोन एकच आहेत, प्रथमांत विकल्पन, हे दोघं एकच आहेत. म्हणजे प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत रूप प्रथमांतच आहे. तृतीयांत रूप प्रथम, कारण दोन्ही एकच मानलेस. मग प्रथमांत विकल्प हा काय झाला, आपणच आपला आश्रय झाला. याला काय म्हणायचं, आत्माश्रय. कारण दोन्ही एकच मानले ना त्याने. मग दोन एकच असतील तर आपणच आपला आश्रय होईल का? प्रथमांत विकल्पाचा तृतीयांत विकल्प आश्रय होईल का? दोन्ही एकच मानले तर होऊ शकत नाही. होतो म्हटलं तर आत्माश्रय दोष येईल. आपणच आपला आश्रय झाला. समजतंय ना, कळाला आत्माश्रय दोष. मग पूर्व पक्षी म्हणतो अरे अरे नाही 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 नाही, हा प्रथमांत विकल्प वेगळा आहे, तृतीयांत वेगळा आहे, बरोबर ना. हे दोन्ही एक नाहीत. हे सविकल्प ब्रह्म तृतीयांत विकल्पानं युक्त झालेलं, हा जो तृतीयांत विकल्प आहे ब्रह्माला सविकल्पत्व प्रदान करणारं, बरोबर, हा तृतीयांत विकल्प आणि मी केलेला हा प्रथमांत विकल्प, हे दोन्ही वेगवेगळे आहेत असं कोण म्हणतो? आता आला पुढं बरं. आता पुढचा विषय, एक नाहीत. एक म्हटलं तर काय झालं होतं, आत्माश्रय. तो म्हणतो नाही, वेगळे आहेत, भिन्न आहेत. हा वेगळा, हा वेगळा, का हा प्रथमांत आहे. मया कृतः विकल्पः प्रथमांतः, प्रथम विभक्ती आहे की नाही? पूर्व पक्षस्य विकल्पः प्रथम विभक्त्यंतः अस्ति, बरोबर ना. म्हणून प्रथमांत विकल्प नाव दिलंय. आणि या ब्रह्माला जो विकल्प लागला त्याला तृतीयांत का म्हटलं? कारण विकल्पेन सह वर्तते. विकल्पेन तृतीय आली की नाही, म्हणून तृतीयांत नाव दिलं याला, तृतीयांत विकल्प. मग पूर्व पक्षी म्हणतो प्रथमांत विकल्प आणि तृतीयांत विकल्प हे दोन्ही विकल्प भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत असं आता म्हणतो. मग त्याला आता आपण म्हणायचं, सिद्धांत्याने बोलायचं. काय म्हणायचं? प्रथमांत विकल्पाचा विषय ब्रह्माला होण्यासाठी या ब्रह्माला सविकल्प व्हावं लागलं, बरोबर. तुझ्या प्रथमांताचा आश्रय विषय होण्यासाठी या ब्रह्माला तू काय म्हणतोयस? सविकल्प. सविकल्प त्याला व्हावं लागलं. तर मग हा तृतीयांत तरी विकल्पच आहे की नाही? जेव्हा जेव्हा एखाद्या विकल्पाला त्या ब्रह्माच्या आश्रयाने राहावं लागेल तेव्हा तेव्हा ब्रह्माला सविकल्पच व्हावं लागेल. कारण तो विकल्पाचा आश्रय काय मानलायस? सविकल्प. तुझ्या विकल्पाचा विषय तू निर्विकल्प का सविकल्प मानलायस? सविकल्प मानलायस. मग प्रथमांत विकल्पाचा विषय असणार ब्रह्म तुझं तू सविकल्प मानलंस, तर तृतीयांत तरी विकल्पच आहे ना हा. मग तृतीयांत विकल्पाला ब्रह्माचा आश्रय विषय होण्यासाठी ब्रह्माला सविकल्प करावं लागेल ना आधी, नाही का समजत? कारण यो विकल्प हा सहा सविकल्प आश्रय हा असा नियम आहे. जो विकल्प असतो तो सविकल्पाच्याच आश्रयाने राहतो. मग प्रथमांत विकल्प ब्रह्माच्या आश्रयाने राहण्यासाठी तू ब्रह्माला सविकल्प म्हणतोस. तसं तृतीयांत विकल्प आहे ना आता, तर तृतीयांत विकल्पाला सुद्धा ब्रह्माच्या आश्रयाने राहण्यासाठी ब्रह्माला सविकल्प करावं लागेल.
कारण हा विकल्प लागण्याच्या अगोदर हे कसं असेल मग निर्विकल्प, आणि निर्विकल्पाच्या आश्रयाने राहील का तृतीयांत विकल्प? नाही ना. तृतीयांत विकल्प लागण्याच्या अगोदर ब्रह्म कसं? अनिर्विकल्प विकल्पाचा आश्रय होऊ शकतं का? नाही. म्हणजे विकल्पाला जाऊन बसायचं असेल एखाद्या ठिकाणी तर त्याला सविकल्पच व्हावं लागेल, म्हणून ब्रह्माला सविकल्प करावं लागेल. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी आणखी एक विकल्प मानावा लागतो, त्याला म्हणतात विशेषणीभूत विकल्प. काय म्हणायचं? विशेषणीभूत विकल्प. आता या विशेषणीभूत विकल्पाने ब्रह्म युक्त झालं आता असं सविकल्प झालंय. समजतंय का? हा प्रथमांत विकल्प, हा तृतीयांत विकल्प. बरोबर. प्रथमांत विकल्प सिद्ध करण्यासाठी तृतीयांत विकल्प मानावा लागला. बरोबर. तृतीयांत विकल्पाला ब्रह्माच्या आश्रयाने राहण्यासाठी ब्रह्माला विशेषणीभूत विकल्पाने युक्त मानावं लागलं. याला विशेषणीभूत विकल्प म्हणतात. समजतंय का? बंद कसं काय पडलंय? मी बंद करीन मग. समजतंय ना? बघा, प्रथमांत विकल्प, तृतीयांत विकल्प आणि आता हा विशेषणीभूत विकल्प मानावा लागला ब्रह्माच्या ठिकाणी. मग हे सविकल्प झालं. मग सविकल्प ब्रह्म झाल्यामुळे तृतीयांत विकल्प बसू शकतो ब्रह्माच्या ठिकाणी येऊन, आणि मग तो प्रथमांत विकल्प करू शकतोस. समजतंय? इथपर्यंत विषय आपला आला. मग आता किती विकल्प झाले? प्रथमांत विकल्प, तृतीयांत विकल्प, विशेषणीभूत विकल्प आणि मग हे ब्रह्म. बरोबर. मग त्याला आता प्रश्न करायचा की बाबा सांग, प्रथमांत विकल्प, तृतीयांत विकल्प आणि हा विशेषणीभूत विकल्प हे काय आहेत? भिन्न भिन्न आहेत का एकच आहेत? बरोबर ना. हा विशेषणीभूत विकल्प प्रथमांत विकल्पाहून वेगळा आहे का एकच आहे? बरोबर ना. असं विचारलं. तो जर म्हणेल की एकच आहेत, हा धर्मी आपलं विशेषणीभूत विकल्प आणि प्रथमांत विकल्प हे दोन विकल्प काय आहेत? एकच आहेत, असं जर म्हणेल तर मग अन्योन्याश्रय नावाचा दोष येतो. कोणता दोष येतो? परस्पर की सिद्धि के लिए परस्पर की अपेक्षा को अन्योन्याश्रय कहे है. परस्पराच्या सिद्धीसाठी परस्परांची एकमेकांची अपेक्षा असणे याला अन्योन्याश्रय दोष म्हणतात. बरोबर. तर कसं बघा आता, प्रथमांत विकल्प कुठे गेला? हा तृतीयांत विकल्प, धर्मी विशेषणीभूत विकल्प, आपलं विशेषणीभूत विकल्प आणि हे सविकल्प ब्रह्म. तो काय म्हणतो की विशेषणीभूत विकल्प आणि प्रथमांत विकल्प एकच आहेत. तर बघा, प्रथमांत विकल्पाचा आश्रय कोण होतो? तृतीयांत. आधीच सांगितलंय, कारण त्याचा आश्रय कोण आहे? सविकल्प ब्रह्म. ब्रह्म म्हणजेच त्याच्या आश्रयानं जो विकल्प आहे तो पण आश्रय होईल. बरोबर ना. मग प्रथमांत विकल्पाचा आश्रय कोण? तृतीयांत विकल्प. तृतीयांत विकल्पाला ब्रह्माच्या ठिकाणी येऊन बसण्यासाठी आश्रय कोण आहे? विशेषणीभूत विकल्प. आणि विशेषणीभूत विकल्प म्हणजेच कोण आहे? प्रथमांत विकल्प. तू एकच मानलेस ना. मग प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत, तृतीयांताचा आश्रय विशेषणीभूत. विशेषणीभूत म्हणजेच प्रथमांत. दोन्ही एकच मानलेस. याला काय म्हणायचं? अन्योन्य. प्रथमांताचा आश्रय तृतीयांत आणि तृतीयांताचा आश्रय प्रथमांतच व्हायला लागला, कारण प्रथमांत विशेषणीभूत दोन्ही एकच मानलेस तू. समजतंय ना? याला म्हणायचं अन्योन्याश्रय. समजलं? मग पूर्व पक्षी म्हणतो अहो तसं नाही. मग असं म्हणणं आहे आमचं की हे वेगळे, सगळेच वेगळे वेगळे माना, मग तर काही अडचण नाही ना. मग हा प्रथमांत विकल्प वेगळाच आहे, तृतीयांत विकल्प वेगळाच आहे, हा विशेषणीभूत विकल्प वेगळाच आहे. बरोबर. आणि हे ब्रह्म पुन्हा. बरोबर ना. असं म्हटलं की पूर्व पक्षाला लगेच सिद्धांती म्हणतात मग ठीक आहे, हा प्रथमांत वेगळा, तृतीयांत वेगळा, विशेषणीभूत विकल्प वेगळा. तर मग विशेषणीभूत विकल्प तरी विकल्पच आहे, हा तरी काय आहे? विकल्पच आहे. मग या विकल्पाला जेव्हा ब्रह्माच्या आश्रित व्हावं लागेल, व्हायचं असेल, ब्रह्माच्या जाऊन लागायचं असेल ब्रह्मा, तर ब्रह्म कसं असलं पाहिजे? सविकल्प असलं पाहिजे की नाही? कारण विकल्पाचा विषय ब्रह्म सविकल्प का निर्विकल्प मानलायस तो? त्यानं अगोदर फार मोठी चूक केलेली आहे. सविकल्प मानलंस म्हणून हे सगळे दोष त्याच्यावर आता येत आहेत. विकल्पाचा आश्रय काय? ब्रह्म. कसं आहे?
सविकल्प मानलंय की नाही त्याने अगोदरच, माझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सविकल्प. मग विकल्पाचा आश्रय ब्रह्म सविकल्पच मानावं लागेल, कोणत्याही विकल्पाचा. प्रथमांत विकल्पाचा आश्रय ब्रह्म सविकल्प, तर तृतीयांत विकल्पाचा आश्रय पुन्हा सविकल्प करावं लागलं, विशेषणीभूत विकल्पानं युक्त. तर विशेषणीभूत विकल्पाला सुद्धा आता ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन बसण्यासाठी ब्रह्म सविकल्पच असावं लागेल, विकल्पानं युक्त. इथं कुठला तरी आणखी एक विकल्प मानावा लागेल, त्याला म्हणतात धर्मी विशेषणीभूत विकल्प. समजतंय का? धर्मी विशेषणीभूत विकल्पाने युक्त ब्रह्म करा म्हणजे सविकल्प होईल, आणि मग ते सविकल्प झालं तर विशेषणीभूत विकल्पात त्या ठिकाणी जाऊन बसेल. विशेषणी विकल्प जाऊन बसला तर तृतीयांत विकल्प बसेल, तृतीयांत विकल्प जाऊन बसला तर प्रथमांताचा विषय होईल तुझ्या विकल्पाचा. एवढं सगळं मानावं लागेल. माना ना मग म्हणतो, काय अडचण आहे. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. अरे मानायला काय अडचण नाही, पण पुन्हा प्रश्न येतो ना, काय विचारा प्रश्न. मग प्रश्न हा आहे की बघा, प्रथमांत विकल्प कळाला पूर्वपक्षाचा, तृतीयांत विकल्प कळाला, विशेषणीभूत विकल्प कळाला, ब्रह्म. विशेषणीभूत विकल्प ब्रह्माला लागण्याच्या अगोदर ब्रह्म कसं? हा विकल्प आहे. विकल्प लागण्याच्या आधी ब्रह्म कसं असणार? निर्विकल्प. विकल्प लागण्याच्या आधी ब्रह्म कसं असणार? निर्विकल्प. म्हणजे या विकल्पाला जाऊन ब्रह्माच्या ठिकाणी बसण्यासाठी ब्रह्म निर्विकल्प तर मानून चालत नाही. मग हे बसण्यासाठी अगोदर ब्रह्माला सविकल्प करावं लागेल. त्यासाठी एक विकल्प मानलाय धर्मी विशेषणीभूत विकल्प. त्याला काय नाव दिलं? धर्मी विशेषणीभूत विकल्प. आता ब्रह्म सविकल्प झालं, त्याला कुठला विकल्प लावला आपण? धर्मी विशेषणीभूत विकल्प. मग आता पूर्व पक्षीला, आता बघा दिसायलाय का सगळं हे? आता हे मला बोट लावताय ना फार, कुठे गेला? हा एकच आहे, इकडे एकच आहे. प्रथमांत विकल्प आहे हा पूर्व पक्षीचा, बरोबर. हा तृतीयांत, हा विशेषणीभूत, आणि हे धर्मी विशेषणीभूत विकल्प. मग हे ब्रह्म सविकल्प झालं. मग त्याला विचारायचं, आता जो हा शेवटी मानला ना धर्मी विशेषणीभूत विकल्प ब्रह्माला लागलेला सविकल्प करण्यासाठी, तर हा धर्मी विशेषणीभूत विकल्प आणि तुझा प्रथमांत विकल्प एक आहे का वेगळा? पुन्हा तोच प्रश्न काय विचारायचा? एक की भिन्न भिन्न? तो जर म्हणेल एक, तर मग चक्रिका पत्ती. कशी कशी? बघा, प्रथमांत विकल्पाचा विषय ब्रह्म सविकल्प. त्या ब्रह्माला सविकल्प करण्यासाठी आश्रय कोण आहे? म्हणजे प्रथमांत विकल्पाचा पण आश्रय कोण आहे? तृतीयांत विकल्पाला ब्रह्माच्या ठिकाणी बसण्यासाठी आश्रय कोण आहे? बरोबर ना, विशेषणीभूत विकल्प. म्हणजे तृतीयांत विकल्पाचा आश्रय विशेषणीभूत विकल्पाला ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन बसण्यासाठी ब्रह्म सविकल्प करावं लागेल. यासाठी या विशेषणीभूत विकल्पाचा आश्रय धर्मी विशेषणीभूत विकल्प. कळलं ना? प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत, तृतीयांत विकल्पाचा आश्रय विशेषणीभूत विकल्प, विशेषणीभूत विकल्पाचा आश्रय धर्मी विशेषणीभूत विकल्प. आणि धर्मी विशेषणीभूत विकल्प म्हणजेच तू प्रथमांत म्हणतोस. म्हणजे विशेषणीभूत विकल्पाचा आश्रय कोण? धर्मी विशेषणीभूत विकल्प. धर्मी विशेषणीभूत म्हणजेच प्रथमांत मानतोस तू, एकच मानतोस ना दोन्ही. म्हणजे विशेषणीभूत विकल्पाचा आश्रय कोण झाला? प्रथमांत झाला. चक्रिका पत्ती, बरोबर ना? 1 2 3 4 असं कळायचं चक्र. प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत, तृतीयांताचा आश्रय विशेषणीभूत, विशेषणीभूतचा आश्रय धर्मी विशेषणीभूत. धर्मी विशेषणीभूत म्हणजेच प्रथमांत, तो त्याला जाऊन चिकटलेला प्रथमांताला, बरोबर ना? मग प्रथमांताचा आश्रय पुन्हा तृतीयांत, तृतीयांताचा आश्रय विशेषणीभूत विकल्प, विशेषणीभूत विकल्पाचा आश्रय धर्मी विशेषणीभूत म्हणजेच प्रथमांत, पुन्हा प्रथमांताचा आश्रय. किती दिवस चालणार हे? याला म्हणायचं चक्र, बरोबर ना? चक्र की तरह भ्रमण का नाम है चक्रिका पत्ती, बरोबर ना? एखाद्या चाकाप्रमाणे सतत भ्रमण करणं, कुठेही अवस्थिती न होणं, न थांबणं, याला काय म्हणायचं? चक्रिका पत्ती. दोष आला की नाही? मग पूर्व पक्ष म्हणतो असं, बरं बरं दोष आला का? ठीक आहे ठीक आहे. मग हे दोघं वेगळे माना, याच्यात काय अवघड आहे? कोण म्हणतो हे दोन काय माना? कोण कोण? प्रथमांत आणि धर्मी विशेषणीभूत. हे एक मानले तर होतंय का एवढं सगळं?
बरं बरं, ह्यानं वेगळं माना ना. मग कोण म्हटला? तो तसं म्हटला की लगेच पूर्वपक्ष सिद्धांत्याने त्याला काय केला? नियम सांगितला. बघ मग विकल्पाचा आश्रय जे जे ते सविकल्प असतं. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे तूच मानलंय की माझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सविकल्प आहे. मग प्रथमांत विकल्पाला बसण्यासाठी ब्रह्म सविकल्प, तृतीयांत विकल्प आश्रय झाला. तृतीयांताचा आश्रय विशेषणीभूत, विशेषणीभूतचा आश्रय धर्मी विशेषणीभूत, आणि धर्मी विशेषणीभूत तरी विकल्पच आहे. सह अपि विकल्प रूप एव, आणि यो यो विकल्प सह सह सविकल्प आश्रय भवती. विकल्पाला ब्रह्माच्या ठिकाणी बसण्यासाठी ब्रह्म सविकल्प करावं लागेल. मग धर्मी विशेषणीभूत विकल्पच आहे की नाही? मग या धर्मी विशेषणीभूत विकल्पाला ब्रह्माच्या ठिकाणी जाण्यासाठी ब्रह्म सविकल्प असावं लागेल. म्हणजे अगोदर हे निर्विकल्प आहे. धर्मी विशेषणीभूत विकल्प बसण्याच्या आधी ब्रह्म कसा असणार? मग निर्विकल्प. बरं, निर्विकल्प तर काय? निर्विकल्पाच्या ठिकाणी सविकल्प येऊ शकत नाही, विकल्प येऊ शकत नाही. मग ब्रह्म कसं करावं लागेल? सविकल्प करावं लागेल. मग त्यासाठी आणखी एक विकल्प माना, त्याला चौथा विकल्प म्हणा, चतुर्थ विकल्प. पुन्हा तो तरी विकल्प, बरोबर ना? विकल्प आहे. मग हा चौथा विकल्प या प्रथमांत विकल्पाहून भिन्न की अभिन्न? प्रश्न विचारायचा. तो जर म्हणेल अभिन्न, तर पुन्हा चक्रिका पत्ती, फक्त चाक थोडं वाकडं होईल. समजताय ना? थोडं चाक वाकडं होईल, मध्ये डक होईल जरा. कारण असं फिरत प्रथमांताचा आश्रय तृतीयांताचा आश्रय विशेषणीभूत, विशेषणीभूतचा आश्रय धर्मी विशेषणीभूत, धर्मी विशेषणीभूतचा आश्रय चतुर्थ. चतुर्थ म्हणजेच इथं थोडं काय झालं? लांबलं चाक असं, बरोबर ना? तो म्हणेल की चक्रिकापती परत आली का? मग एक काम करा, त्याला भिन्न भिन्न मानून टाका. कोणाला? प्रथमांत आणि हा चतुर्थ विकल्प. मग चतुर्थ तरी विकल्पच आहे. विकल्प म्हटलं की ब्रह्माच्या ठिकाणी बसण्यासाठी ब्रह्माला सविकल्प, पुन्हा पंचम विकल्पानं युक्त ब्रह्माला करावं लागेल. पंचम विकल्प माना. मग आता पंचम विकल्प पहिल्याहून भिन्न का अभिन्न? अभिन्न म्हटलं की अजून चाक थोडं वाढलं फक्त, पण चाक नाही सुटणार, बरोबर ना? चक्रिका पत्ती सुरूच राहणार. आणि दुसरं म्हटलं की मग पंचम तरी विकल्पच आहे. भिन्न म्हटला की मग पुन्हा षष्ठ विकल्प माना, सप्तम विकल्प माना, अष्टम विकल्प माना, अनवस्था, कितीतरी असे विकल्प मानत चालावं लागेल पुढे पुढे. याला म्हणायचं अनवस्था नावाचा दोष, बरोबर? बरं, याविषयी काही युक्ती आहे का? विनिगमना विरह, युक्तिरहित घुमणे का नाम विनिगमना विरह, बरोबर? धारावाह म्हणतात त्याला, धारा प्रवाह. युक्तिरहित एखादी धारा प्रवाह सुरू राहणे, त्याला काय म्हणायचं? विनिगमना विरह. विनिगमना म्हणजे युक्ती. बरं, एखादा 25वा विकल्प मानला शेवटचा, आणि त्या एका 25व्या विकल्पानं ब्रह्म सविकल्प करा, आणि बाकीचे मग सगळे त्याच्या आश्रयानं राहतात. एकदाच म्हणून टाका काहीतरी, एक तर कन्फर्म करून टाका. म्हणतात ना, चला जाऊ द्या, तुमचे 20-22 नको, यांचे 30-35, 25 मध्ये करून टाका फिक्स. मधली माणसं बरोबर करतात, त्यांचा अगोदर कनेक्ट असतो, तुला 25 मध्ये घेऊन देतो, मला 2000 दे. ते करतात बरोबर मध्ये कुठला तरी. याला काही युक्ती आहे का? 25वा विकल्प मानायचा, आणि त्यानं सविकल्प ब्रह्मन, बाकीचे सगळे विकल्प मग त्याच्याच आशेनं राहतात असं मानायचं. याला काही युक्ती आहे का? बरं, युक्ती नाही. विनिगमना विरह हा दोष. बरं, बरं 25वा मानला, मग पहिले 24 कशाला मारले? समजतंय ना? पहिले 24 मानून काय उपयोग झाला? याला प्रागलोप म्हणायचा, पूर्वीच्यांचा लोप, प्रागलोप. हे सगळे असे दोष येतात कधी? जर तुझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सविकल्प मानलं तर, आणि निर्विकल्प मानलं तर व्याघात दोष. मग तुझ्या विकल्पाचा विषय ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प असं विचारल्यावर जर तुला उत्तर देता आलं नाही, तर तुला काय अधिकार आहे आम्हाला विचारायचा की तुमच्या लक्षणेचा विषय सविकल्प ब्रह्म का निर्विकल्प ब्रह्म? तू आधी उत्तर दे. तुझ्या या शंकेचं, विकल्पाचं, बरोबर ना, तुझ्या या विकल्पाचा विषय ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प सांगता आलं का? मग तुला पण बोलता येणार नाही, प्रश्न करता येणार नाही की आमच्या लक्षणेचा विषय ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प. विषय समजला का? पुन्हा सांगायचंय का? इतकाच वेळ घेईन पुन्हा. सांगायचंय का? सांगा. घाबरूनच तुम्ही म्हणले पाहिजे, बाबा समजलो, बस, धन्यवाद.
नको आता बस. समजलं 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 ना. होच म्हणावं लागेल. पर्याय नाही त्याशिवाय तुम्हाला, कारण मी जात नाही पुढे तुम्हाला समजल्याशिवाय. समजलं ना. कोणी सांगेल का? एकदा पुन्हा आढावा घ्या 2 मिनिटात. संपूर्ण विषयाचा तात्पर्यार्थ. तत्वमसी महावाक्यामध्ये भागत्याग लक्षणा होते असं सिद्धांती बोलले. ठळक बातम्या. म्हणजे महावाक्यामध्ये होते ती भागत्याग लक्षणा. या लक्षणेनेच ब्रह्मज्ञान होतं. ब्रह्मात्मैक्य ज्ञान होऊन ब्रह्मप्राप्ती होते. भागत्याग लक्षणेचं लक्ष्य आहे ब्रह्म. पूर्वपक्षी मध्येच बोलला, भागत्याग लक्षणेचं ब्रह्म तुमचं जे लक्ष्य आहे ते सविकल्प की निर्विकल्प. जर तुम्ही म्हणाल की तुमचं भागत्याग लक्षणेचं लक्ष्य विषय ब्रह्म सविकल्प आहे तर ते मिथ्या होईल, कारण सविकल्प प्रत्येक वस्तू मिथ्याच आहे. बर, आता जर तुम्ही म्हणाल की निर्विकल्प ब्रह्म आहे तर निर्विकल्प म्हणायचं आणि भागत्याग लक्षणेचा विषय म्हणायचं म्हणजे लक्ष्य म्हणायचं, हे व्याघात दोषात्मक आहे. मग तुमचं ब्रह्म अगोदर सिद्ध करा. लक्षणेचा विषय असलेलं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प, तर पुढचं बोला. इति पूर्वपक्षी उवाच तद अनंतरम सिद्धांते तस्य खंडनम करोति. त्याचं खंडन करतात सिद्धांती. त्याला म्हणतात, बर, आमच्या भागत्याग लक्षणेचं लक्ष्य ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प हे आम्ही नंतर सांगतो, पण तू आधी हे सांग, तू जो हा विकल्प केलास की तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प, हा जो तुझा विकल्प आहे तो तुझा विकल्प तू कोणत्या ब्रह्मासंबंधाने केलास? या विकल्पाचा विषय ब्रह्म, तुझं ब्रह्म सविकल्प आहे की निर्विकल्प? विकल्पाचा आश्रय ब्रह्म तुझ्या सविकल्प की निर्विकल्प? तू जर म्हणशील की निर्विकल्प ब्रह्म, तर निर्विकल्प ब्रह्म म्हणायचं, मग ते तुझ्या विकल्पाचा तरी विषय कसा होईल? म्हणजे सविकल्प होईल, म्हणून त्याला निर्विकल्प म्हणता येणार नाही. व्याघात दोष. तू जर म्हणशील की माझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सविकल्प आहे, तर मग आत्माश्रयादी दोष येतील. कसे येतील? तुझ्या विकल्पाला नाव येईल प्रथमांत विकल्प. ज्या विकल्पानं युक्त ब्रह्म आहे त्याला नाव येईल तृतीयांत विकल्प. प्रथमांत विकल्प आणि तृतीयांत विकल्प एक आहेत की दोन? एक आहेत असं म्हणशील तर आत्माश्रय, कारण प्रथमांत विकल्पाचा आश्रय होतो ब्रह्म विकल्पानं युक्त ब्रह्म, म्हणजे तृतीयांत विकल्प सुद्धा प्रथमांत विकल्पाचा आश्रय झालं. आणि प्रथमांत विकल्पाहून अभिन्न मानतोस तू तृतीयांत विकल्प, म्हणजे प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प म्हणजे तो एकच आहे. दोन्ही आपणच आपला आश्रय व्हायला लागलं, याला म्हणायचं आत्माश्रय. तू जर म्हणशील की प्रथमांत विकल्प आणि तृतीयांत विकल्प हे दोन स्वतंत्र भिन्न भिन्न विकल्प आहेत, तर ज्याप्रमाणे तुझ्या प्रथमांत विकल्पाचा आश्रय होण्यासाठी ब्रह्म सविकल्प मानावं लागलं, तुला निर्विकल्प मानून भागलं नाही, सविकल्प मानावं लागलं, तो तृतीयांत विकल्प मानावा लागला, तृतीयांत विकल्पानं युक्त ब्रह्म. तर तृतीयांत विकल्पाला सुद्धा ब्रह्माच्या आश्रयानं बसण्यासाठी, राहण्यासाठी, ब्रह्माला आश्रय करण्यासाठी ब्रह्माला सविकल्प करावं लागेल. निर्विकल्पाच्या आश्रयानं तुझा तृतीयांत विकल्प सुद्धा राहणार नाही. मग ब्रह्म सविकल्प करण्यासाठी या ब्रह्माच्या ठिकाणी आणखी एक विकल्प मानावा लागेल, त्याचं नाव आहे विशेषणीभूत विकल्प. मग विशेषणीभूत विकल्पानं युक्त ब्रह्म झालं, त्यामुळं ते तृतीयांताचा विषय होऊ शकलं आणि म्हणून तुझ्या प्रथमांताचा ते विषय होऊ शकलं. मग प्रथमांत विकल्पाचा आश्रय आहे तृतीयांत, तृतीयांत विकल्पाचा आश्रय झालं विशेषणीभूत विकल्प. मग विशेषणीभूत विकल्प आणि प्रथमांत विकल्प एक की भिन्न? जर तू म्हणशील की एक, तर मग अन्योन्याश्रय, कारण हे दोन एक झाले. प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत,
तृतीयांत विकल्पाचा आश्रय विशेषणीभूत विकल्प, विशेषणीभूत म्हणजेच प्रथमांत विकल्प, म्हणजे तृतीयांताचा आश्रय झाला प्रथमांतच विकल्प पुन्हा, आणि प्रथमांताचा आश्रय तृतीयांत, एकमेकाचे एकमेक आश्रय झाले, याला म्हणतात अन्योन्याश्रय. आता जर म्हणशील की प्रथमांत विकल्प आणि हा विशेषणीभूत विकल्प दोन भिन्न भिन्न आहेत, स्वतंत्र आहेत, एक नाहीत, तर मग हा विशेषणीभूत विकल्प तरी विकल्पच आहे. या विकल्पाला ब्रह्माच्या आश्रयाने राहण्यासाठी ब्रह्माला सविकल्पच करावं लागेल, कारण सविकल्पाच्याच आश्रयाने विकल्प राहू शकतो. हा नियम तूच केलायस, त्यामुळं ब्रह्म सविकल्प करावं लागेल. मग कोणत्या विकल्पाने? तर याला आणखी एक विकल्प मानला ब्रह्माच्या ठिकाणी, धर्मी विशेषणीभूत विकल्प. मग धर्मी विशेषणीभूत विकल्पाने युक्त झालं ब्रह्म, सविकल्प झालं, त्यामुळं विशेषणीभूत विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी राहू शकला, त्यामुळं तृतीयांत विकल्प ब्रह्माच्या आश्रय राहू शकला, त्यामुळे तो प्रथमांत विकल्प करू शकला. मग आता प्रश्न असा आहे की प्रथमांत विकल्प, बोट दुखायला लागली, प्रथमांत विकल्प आणि हा धर्मी विशेषणीभूत विकल्प एक आहे की भिन्न? जर तू म्हणशील की एकच आहे, तर मग चक्रिकापत्ती नावाचा दोष येतो. प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प, प्रथमांत विकल्पाचा आश्रय तृतीयांत विकल्प, तृतीयांताचा आश्रय विशेषणीभूत विकल्प, विशेषणीभूत विकल्पाचा आश्रय धर्मी विशेषणीभूत विकल्प म्हणजेच प्रथमांत, कारण तू दोन्ही एकच मानलेस. पुन्हा प्रथमांताचा तृतीयांत, विशेषणीभूत, धर्मी विशेषणीभूत म्हणजेच प्रथमांत, चक्रिकापत्ती. आता जर तू म्हणशील की प्रथमांत विकल्प आणि धर्मी विशेषणीभूत विकल्प हे दोन विकल्प एक नाहीत तर भिन्न भिन्न आहेत, असं जर म्हणशील तर मग धर्मी विशेषणीभूत विकल्प तरी तो विकल्प रूपच आहे. मग त्या विकल्पाला ब्रह्माच्या आश्रयाने राहण्यासाठी ब्रह्माला सविकल्पच करावं लागेल, कारण धर्मी विशेषणीभूत विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी येण्या अगोदर ब्रह्म निर्विकल्पच असेल, मग त्याला सविकल्प केल्याशिवाय तर येऊ शकत नाही हा विकल्प. मग या ब्रह्माला चतुर्थ विकल्प माना. मग चतुर्थ विकल्प एक आहे का पहिल्या प्रथमांत विकल्पाहून की भिन्न? एक म्हटला की चक्रिकापत्ती, भिन्न भिन्न म्हटला की मग अनवस्था, आत्मा आपलं अनवस्था, विनिगमनाविरह, प्रागलोप असे दोष येतात. म्हणजे तुला तुझ्या विकल्पाचा आश्रय ब्रह्म सविकल्पही सांगता आलं नाही, हे सर्व दोष येतात. म्हणून निर्विकल्प म्हणालास तर व्याघात दोष आला, सविकल्प म्हणालास तर हे सगळे दोष आले, 6 दोष आले. मग तुझ्या विकल्पाचा आश्रय विषय ब्रह्म जर तुला सविकल्प की निर्विकल्प सांगता येत नसेल तर आम्हाला तू का विचारतोस की भागत्याग लक्षणेचा विषय तुमचं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प? तू आधी उत्तर दे, मग आम्ही उत्तर देतो. तुझं ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प सांग, मग आम्ही सांगतो आमचं उत्तर. आमच्या लक्षणेचा विषय ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प, त्याला काही सांगता येत नाही, आपण काही सांगत नाही, बरोबर ना? त्याला काय उत्तर देता येत नाही, त्यामुळं आपल्याला उत्तर द्यायचा प्रसंगच राहत नाही. दोघांचे काय झाले, याला म्हणायचं मुस्काट दाबी. मुस्काट दाबीचं उत्तर हे समजलं ना? मुस्काट कसं दाबलं कळालं का पूर्व पक्षाचं? हे मुस्काट दाबी, याला जाती उत्तर म्हणा, उष्ण लकोटिका न्याय म्हणा, असं उत्तर देऊन त्याला शांत केलंय. आता टीका सरळ वाचली तरी सरळ आहे, थोडक्यात इथे. मग ह्याचं खरं उत्तर काय हो, असं पूर्व पक्ष आता पुढे विचारणार आहे. हे तर आम्हाला तुम्ही गप्प केलं, शांत केलं, आमच्या प्रश्नालाच तुम्ही शांत केलं. ठीक आहे, आम्ही माघार घेतो, पण तुम्ही तर आता गुरु आहेत, आता आला जरा वटणीवर. तुम्ही तर गुरु आहेत, मोठे आहेत, महान आहेत, विद्वान आहेत, तुमच्या चरणाजवळ बसलोय आम्ही. हे जाती उत्तर असेल तर मग खरं उत्तर काय सांगा ना? ब्रह्माला सविकल्प म्हणावं का निर्विकल्प? आता जरा शिष्यत्वाच्या भूमिकेत येऊन विचारतोय, सांगा ना, खरं उत्तर सांगा ना. भागत्याग लक्षणेचं ब्रह्म विषय आहे तर मग सविकल्प की? पुन्हा तोच त्याचा प्रश्न आहे, पण आता शिष्य होऊन विचारतोय, आता नम्रता धारण करून विचारतोय. मग ग्रंथकार त्याला म्हणतात खरं स्वरूपाने ब्रह्म उपनिषदाने सांगितलं तसं आहे. सकाळच्या पाठात या मग कळेल. म्हणजे स्वरूपाने ते निरुपाधिक आहे, निर्विकल्प आहे, पण त्या निर्विकल्प अधिष्ठान ब्रह्मावरच लक्ष्यत्व, नाम, रूप, संबंध, जाते, क्रिया, हा संपूर्ण संसार हे विकल्प त्याच्यावर अध्यस्त आहेत, बरोबर ना? मग भागत्याग लक्षणेचं लक्ष्य ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प? तर स्वरूपाने निर्विकल्पच आहे, पण
त्याच्यावर लक्षत्व धर्म कल्पित आलाय. लक्ष झालं ते सविकल्प झालं, पण तो विकल्प सत्य नाही. तो विकल्प कसा आहे? मिथ्या आहे, कल्पित आहे. मग भागत्याग लक्षणेचं लक्ष्य ब्रह्म लक्ष्य झालं म्हणजे सविकल्प झालं की नाही? सविकल्प आहे ते, पण तिथं जो लक्ष्यत्व धर्म आहे ना, लक्षणेचं लक्ष्य होणं, विषय होणं, हा लक्ष्यत्व धर्म आहे कल्पित, मिथ्या. आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी ना लाभ करतो ना हानी करतो, ना द्वैत निर्माण करतो. कल्पित पदार्थ काय द्वैत निर्माण करतो का? काल सांगितलं वाटतंय ना, एका एसटी मध्ये 2000 लोक बसली. 2000 काय 10,000 बसतील जर ते कल्पित असतील तर, बरोबर ना? कल्पित पदार्थ अधिष्ठानामध्ये द्वैत निर्माण करू शकत नाही. लक्ष्यत्व धर्म आहे ब्रह्माच्या ठिकाणी, ज्ञेयत्व धर्म आहे, पण हे कसे आहेत? हे धर्म सगळे, हे विकल्प सर्व कल्पित आहेत, मिथ्या आहेत, आध्यासिक आहेत. त्यामुळं ब्रह्माच्या ठिकाणी काही त्याची लाभ हानी नाही, द्वैत निर्माण होत नाही, त्याचं काही बिघडत नाही. आणि तुमचं काम तर झालं, तुम्हाला तर ब्रह्मज्ञान झालं, तुम्ही तर मुक्त झालात. म्हणून श्रुती माता किंवा वेदांत शास्त्र एवढं दयाळू आहे की तुम्हाला मुक्त करण्यासाठी त्या ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित भेद निर्माण करतं, कल्पित असे विकल्प आरोपित करतं, त्याच्यावर अनेक प्रकारच्या विकल्पांचा आरोप करतं आणि पुन्हा त्यांचा अपवाद करतं. आणि अध्यारोप अपवादाच्या अतीत असणारं ब्रह्म तुम्हाला देऊन टाकतं. त्याला वेदांत शास्त्र म्हणतात. शिल्लक काहीच ठेवत नाही, कारण हे सगळं कल्पित आहे, मिथ्या आहे. असं त्याला आता खरं वेदांत शास्त्राचं उत्तर सांगणार आहेत. तो विषय आपण उद्या बघू, पण मला वाटतं ही फक्त एवढी वाचून घेऊ म्हणजे उद्या पुढचा श्लोक घेता येईल आपल्याला. सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य वा लक्ष्यत्वमिति यो विकल्पः त्वया कृतः सह किं निर्विकल्पस्य उत सविकल्पस्य भवेत. बरोबर ना? एवढ्याचा अर्थ एवढाच आहे काय, की तो जो विकल्प केलास की महावाक्याचं किंवा भागत्याग लक्षणेचं लक्ष्य असणारं ब्रह्म तुमचं सविकल्प की निर्विकल्प असा जो तू विकल्प केलास, बरोबर ना, तो तुझा विकल्प सविकल्पस्य वा उत निर्विकल्पस्य भवेत. तुझ्या त्या विकल्पाचा विषय ब्रह्म सविकल्प आहे की निर्विकल्प. आद्ये प्रथमे पक्ष व्याहती त्वया उक्तः व्याघातः एव. जर म्हणशील की माझा विकल्प निर्विकल्पाच्या संबंधानं तर व्याघात दोष आला. कसं ते पाहिलंय हा. अन्यत्र द्वितीय पक्ष, दुसरा पक्ष जर स्वीकारशील की माझ्या विकल्पाचा विषय ब्रह्म सविकल्प आहे, तर मग अनवस्था आत्माश्रयादयः हे दोष येतील. कसे? तथा हे याचे स्पष्टीकरण असे आहे की सविकल्पस्य विकल्पः इत्यत्र, विकल्पाच्या ठिकाणी मी विकल्प केलाय, बरोबर ना, सविकल्पाच्या विषयी मी विकल्प केलाय. अशा तुझ्या म्हणण्यामध्ये विकल्पेन सह वर्तते इत्यत्र, त्या ब्रह्माला विकल्पेन सह वर्तते असं करावं लागेल, विकल्पानं युक्त. या म्हणण्यामध्ये तृतीयांत विकल्प पदेन, तृतीयांत विकल्पानं युक्त कोण आहे? ब्रह्म असं मानावं लागेल. प्रथमांत विकल्प पदेन, आणि तू केलास तो प्रथमांत विकल्प. मग ह्या दोन्ही पदांनी, ह्या दोन्ही विकल्पांनी च एकः एव विकल्प अभिधीयते द्वौ वा. प्रथमांत विकल्प आणि तृतीयांत विकल्प एक आहेत की भिन्न? हे दोन आहेत. एकः एव चेत, जर दोन्ही एकच आहेत असं म्हणशील तर स्वयं एकः एव, तो एकच विकल्प प्रथमांत विकल्प, विकल्प आश्रय विशेषणतया आश्रय तद आश्रितः विकल्प चेत. म्हणजे तो एकच प्रथमांत विकल्प, त्या विकल्प आश्रय तृतीयांत विकल्पाचा आश्रय जे ब्रह्म, त्याचं विशेषण झालं. त्यामुळं विशेषणाचा आश्रय कोण असतं? पूर्ण विशिष्ट. त्यामुळं प्रथमांत विकल्पाचा आश्रय झाला तृतीयांत विकल्प, आणि तृतीयांत प्रथमांत तू एकच मानलास, आपणच आपला आश्रय झाला. आत्माश्रय म्हणतात याला. द्वौ चेत तदा तृतीयांत शब्द निर्दिष्टस्यापि विकल्पस्य विकल्परूपत्वात् तद आश्रयस्यापि सविकल्पत्वात् तद विशेषणभूतो विकल्पः किं प्रथमांत शब्द निर्दिष्टः एव विकल्पः उत ताभ्याम अन्यः. आता तू जर म्हणशील की प्रथमांत विकल्प आणि तृतीयांत विकल्प भिन्न आहेत, तर तृतीयांत विकल्पालाही ब्रह्माच्या ठिकाणी बसण्यासाठी ब्रह्माला सविकल्प करावं लागेल, त्याला विशेषणीभूत विकल्प लावावा लागेल. मग विशेषणीभूत विकल्प आणि प्रथमांत विकल्प एक आहे का भिन्न? एक म्हणशील तर चक्रिकापत्ती. तेच सांगितलं आपलं हे. अन्योन्याश्रय दोष, बरोबर. आद्ये अन्योन्याश्रयता, द्वितीय अपि, जर दुसरं मानशील काय की वेगवेगळे आहेत, तर मग धर्मी विशेषणीभूत विकल्प एक मानावा लागेल.
बरोबर, ब्रह्माला सविकल्प करण्यासाठी. आणि मग तो विकल्प किम प्रथमांत शब्द निर्दिष्ट उत तेभ्यो अन्य, हा धर्मविशेषणीभूत विकल्प मग प्रथमांत विकल्पाहून भिन्न की अभिन्न असं विचारलं. सर्वाहून वेगळाच आहे का प्रथमांताशी अभिन्न आहे? जर म्हणशील की आद्य म्हणजे एकच आहेत दोन्ही, तर मग चक्रिकापत्ती ही चक्रिकापत्ती येईल. कसं ते पाहिलंय ना आपण. द्वितीय जर वेगळे म्हणशील तर मग तस्याप्यान्यः इति अनवस्थापातः. धर्मविशेषणीभूत विकल्पालाही बसण्यासाठी ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्माला सविकल्प करावं लागेल, चतुर्थ विकल्प. त्याला बसण्यासाठी पंचम विकल्प, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम. अनवस्था न अवस्था अवस्थिती स्थिती स्थैर्यम यत्र सा अनवस्था. अखंड धारा प्रवाह सुरू राहणे, कुठेच न थांबणे, त्याला काय म्हणायचं? अनवस्था. हा दोष येईल. पुन्हा प्रागलोप, विनिगमना, विरह हे येतील. म्हणून तुला ब्रह्माला सविकल्पही मानता येणार नाही, तुझ्या विकल्प आश्रय ब्रह्माला. मग ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प तुला सांगता आलं नाही, तुलाच सांगता येत नाही, मग आम्हाला काय विचारतो? बरोबर ना. मग खरं काय आहे? बरोबर. तर मग याचं उत्तर आपण उद्याच्या पाठात बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.